राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी.एम. किसान योजनेचा हप्ता बघा आज येईल उद्या येईल असं ऐकून तुम्ही कंटाळले असाल तर बघा या व्हिडिओमध्ये अर्थात आता तुमची प्रतीक्षा संपणार। कारण बघा शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा 21वा व 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता बघा 2-2 हजार रुपये आता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यातनी असे 4,000 रुपये आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि होणारच आहे। कारण बघा आपण आता लक्षपूर्वक व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। बघा मुख्यमंत्री साहेबांनी आणि पंतप्रधान साहेबांनी बघा स्पष्टपणे आता माहिती सांगितली आहे की शेतकऱ्यांच्या आता पैसे खात्यात जमा झालेच पाहिजे। बघा शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितले होते की बघा एका जी.आर.नुसार तुमचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि बघा गुढीपाडव्याला तुमचे पैसे जमा होत होते, पण बघा काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे पैसे रद्द करण्यात आले आणि आता बघा जी.आर. टाकण्यात तुम्हाला तर माहीत आहे, जे दर जी.आर. टाकला की 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांचे पैसे पडतात। तर बघा आता शेतकऱ्याचे आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अखेर आला। बघा पी.एम. किसान योजनेचा 21वा व 22 हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 3 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मात्र लक्षात ठेवा, सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाही। आज ज्या जिल्ह्याची यादी सरकारने जाहीर केलेली आहे त्या 16 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात निधी आता जमा होईल शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच बघा उद्यापासून बघा 20 जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे। म्हणजे की बघा निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने होत असे याबाबत आपण ओळखलेच असेल। कारण बघा आता माहिती सरकारने दिली आहे की बघा शासनाकडून पी.एम. किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते वितरित होणार असल्याची बातमी आज विविध वृत्तपत्रातनी म्हणजे की बघा पत्रकार परिषदातनीही आता टाकून आलेली आहे। त्यामुळे बघा शेतकरी बांधवांना मोठा उत्साहात आणि आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना खात्यातने बघा आता पीक विमाही जमा करण्याचा निर्णय आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बघा पी.एम. किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पैसे खरोखर जमा होणार आहे। कारण बघा यांची खात्री आपण थोड्याच वेळात आता जाणून घेऊया। कारण बघा आता आपण स्पष्टपणे माहिती सांगणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून जगा, कारण अशी माहिती कुठंच भेटत नाही, आपल्या चॅनलवर भेटते। आपल्या चॅनलची माहिती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा पी.एम. किसान योजनेचा 21वा आणि 22वा हप्ता आता नमो शेतकरी योजनेची माहिती एकत्रित स्वरूपात फक्त आता एका मिनिटात आपण समजून घेऊया शेतकरी मित्रांनो। आता फक्त एका मिनिटात आपण पीक विमाबाबत महत्त्वाची बातमी ही जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो। बघा आता यंदा अनेक शेतकऱ्यांची पेरणी केली होती आणि त्यांचे कापून झालं बघा येण्याच्या आधी टप्पा होता, मात्र दुर्गळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे बघा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत सामोरं जावं लागलं। या पार्श्वभूमीवर आज तात्काळ एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना समस्या लक्षात घेऊन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाबाबत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमंत्री बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी विशेष चर्चा करून आता निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा पाऊल उचलला आहे की बघा पी.एम. किसान योजनेचा 21वा हप्ता आणि 22वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे बघा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। बघा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने यांच्या माध्यमातून आज 16 जिल्ह्यामध्ये निधीचे वितरित होणार आहे। तर बघा उद्यापासून उतरणं 16 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे। जर तुमचं या पात्र जिल्ह्यामध्ये यादीतनी जर नाव असेल तर बघा एकूण नाही का आता बघा एकूण 6,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे। बघा रुपयाचे थेट फायदा खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांना आनंदाचा भर घालण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण बघा केंद्र आणि राज्य सरकारने दोन्ही ठिकाणी भाजप सरकार असल्यामुळे बघा शेतकऱ्यांच्या फायद्याशी विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत मित्रांनो आणि या सर्व जिल्ह्यापैकी वितरित 2 टप्प्याने होणार आहे। बघा पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्याचे होणार आहे, दुसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्याचे होणार आहे। असे 3 दिवसात आता कार्यक्रम ठरण्यात येत आहे। 3 दिवसात आता पैसे शेतकऱ्यांच्या
शेतकऱ्यांचे पैसे जमा होत आहे बघा. आता जिल्ह्यांना निधी जमा होईल. मात्र बघा शेतकरी मित्रांनो, यासाठी सर्वप्रथम तुम्हाला के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती थेट निधी जमा होणार आहे. बघा आपण बँकवर जातो, आपल्याला पैसे जर काढायचे असेल तर बघा आपला के-वाय-सी नसेल तर बघा आपले पैसे निघू शकत नाही. तसंच असं या योजनाचं आहे, तर के-वाय-सी करूनच जा. ठेवा गेल्या काही महिन्यापासून बघा वितरित झालेली आहे. 20वा व 21वा हप्ता आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते. पण बघा या मागणे प्रमुख कारण बघा म्हणजे की बघा अनेक शेतकऱ्यांना के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही के-वाय-सी आता लवकरात लवकर करून टाका. कारण बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे अडकून बसत आहे बघा, किंवा आधार कार्ड किंवा बँक खात्याशी जोडले नव्हतं. जर ही आवश्यक कागदपत्रे वेळेवर पूर्ण केली नाही तर खात्यातून एकही रुपया जमा होणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही बघा एखाद्या जागी पैसे काढायला गेले आणि तुमचं फिंगरच येत नाही तर बघा तुमचं आधार कार्ड अपडेट करायला लागतो. तसंच असं या बँकेलाही तुमच्या या योजनेसाठीही तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून पाहावं लागेल, ज्याचं नसेल तर. तर शेतकरी मित्रांनो हे करून जा. त्यामुळे अजूनही ज्यांनी के-वाय-सी केली नसेल, आधार सिस्टीम म्हणजे अपडेट केलं नसेल तर पूर्णपणे करून घ्यावे. त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया करून घ्यावी, म्हणजे की बघा भविष्यात निधी मिळणार नाही. मिळण्यात आता तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. बघा ज्या शेतकऱ्यांचे 20वा व 21वा हप्ता निधी वंचित राहिले आहे, त्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. कारण बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अपघात के-वाय-सी किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लगेच ती पूर्ण करा, अन्यथा पुढचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही, असे सरकारचं सांगण्यात आलेलं आहे. की बघा पीक विमाच्या बाबत विचारला केला की सूत्राकडे मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 3 ते 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. तसेच पीक विमाच्या दुसऱ्या टप्प्याचीही यादी आता 2 ते 3 दिवसांनी आता जमा करण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशी मोठी महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मग मागच्या वेळी शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचा 20वा व 21वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे बघा एक कारण म्हणजे की बघा ज्यांचे काही बँक खाते माहिती सरकारच्या नोंदीत दिलेली नव्हती किंवा बँक खात्याची जिल्ह्याची यादी समाविष्ट नव्हती. तर त्यामुळे बघा यामुळे भविष्यात अशी समस्या टाळण्यासाठी सरकारने हा खबरदारी घेतलेली आहे आणि राज्य सरकारनेही असं केंद्र सरकारनेही समस्त असं 5 खाजगी बँका आता निवडलेल्या आता शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, बघा उद्यासाठी खाजगी बँका निवडलेल्या बघा पुढील प्रमाणे आता बघा शेतकरी मित्रांनो, आता या पहिल्या टप्प्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. त्याच्यातमध्ये बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा एच-डी-एफ-सी बँक, इंडियन ओरिजिनल बँक, बघा कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक. बघा शेतकरी मित्रांनो, अशा बँका आता पंजाब नॅशनल बँक, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, जिल्हा सहकारी बँक, पंजाब अँड सिंधू बँक, आय-एक्स-सी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक म्हणजे डाकघर विभाग राहते. बघा शेतकरी मित्रांनो, अशा बँका होत्या. या बँकात तुम्ही जर असाल तर बघा कोणत्याही क्षणी आता तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, उद्यासाठी शेतकऱ्यांसाठी निवडलेले जिल्हे तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की बघा उद्याचे आता बघा काही ठळक जिल्हे निवडल्यात. त्यापैकी तुमचे पैसे आता बघा शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगले होते की बघा गुढीपाडव्या दिवशी तुमचा सण साजरा होणार, पण बघा शेतकरी मित्रांनो झाला नाही. कारण बघा काही आता तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळाले नाही. तर बघा या आज तुमचे कोणत्या अडचणीत पैसे मिळणार, बघा जी-आर टाकले 2 ते 3 दिवसात पैसे मिळतच असतात. बघा हे कुठंही बघा आतापर्यंत जेवढा जी-आर टाकला त्याच्यातनी 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळाले आता. तर बघा आता 2 दिवस झाले आहे. बघा 16 जिल्ह्याची आपल्याकडे आता यादी आलेली आहे. पहिला जिल्हा आहे बघा अमरावती, अकोला, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, लातूर आणि पालघर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, जालना, उस्मानाबाद आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. बघा आजसाठी हे निवडलेले जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो. हिच्यात जर तुम्ही असाल तर बघा तुमचे कोणत्या हालतीत पैसे मिळणार. बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टीकरण तुम्हाला कसे काय करायचे, कोणते काम करायचे, कोणत्या कामामुळे तुमचे पैसे अडकून बसतात हे आपण स्पष्टपणे माहिती सांगितली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल व्हिडिओ, तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नाही केला असेल तर करून जा. कारण बघा आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.